हॅलो नमस्कार सगळ्यांना. मी छायाच कुकिंग अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर छान अशी आपण पुन्हा थाळीच आहे. थाळी म्हणजे सिम्पलशी एक आलूची भाजीची रेसिपी आहे. जर खूप घाईमध्ये मुलांना पण आवडेल. पुरीसोबत म्हणा, पराठ्यांसोबत म्हणा, खूप अप्रतिम लागते. तर सुरुवात करूया. तर मी हे ऑलरेडी बॉईल केलेले होते आलू. अर्धा किलो आलू एवढे घेतलेले बॉईल केलेले आणि त्याचे आता मी छिलटे काढून घेणार आहे. तर सगळ्या याचे असे छान प्रकारे छिलटे काढून घ्यायचे आहे आणि त्याला आपण छोट्या छोट्या पीसमध्ये कट करायचे आहे. तर आता मी सगळे असे सोलून घेतलेले आहे आलू. ते झाल्यानंतर आपल्याला बाकीचं इन्ग्रेडियंट जे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. कुठला असा पेस्ट वगैरे करायचा नाही आहे. फक्त थोडेसे कांदे जास्तचे घ्यायचे आहे, कारण की कांद्यामुळे काय होते, भाजीला जी टेस्ट असते आलूच्या वगैरे म्हणा किंवा डाळीमध्ये म्हणा, खूप छान लागते. तरी मी ते 3 कांदे घेतलेले आहे. छान असे मी सोलून ते आता बारीक बारीक कट करून घेणार आहे. तर या प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला असं वाटते ना कधी कधी की आपल्या लवकर सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे फटाफट, पण कधी कधी व्हिडिओसारखं सगळ्या गोष्टी नसतात. जसं दाखवतो तसं नसतात, की आपल्या मागे कुठल्याच गोष्टी नसतेच. म्हणजे कधी असं वाटते ना आपल्याला की फक्त भरपूर लोकांच्या अशा कमेंट पण येतात की व्हिडिओ करतात म्हणजे काय उठून सुटून धरता आणि टाकता, पण कधी कधी नाही लक्षात राहत की कधी आवाज कमी करायचा असतो किंवा काही करायचं असतो. तर सॉरी त्याच्यासाठी. आणि आज आता अजून बॅकग्राऊंडमध्ये आवाज आहेच आमच्याकडे, तिकडे भजन वगैरे चालू आहे त्याच्यामुळे. तर तुम्ही बघू शकता की मी तिकडे कट केलेले आहे कांदे वगैरे सगळे. बटाटा पण कट करून घेत आहे आणि तिकडे मिरची पण कट झालेली आहे. टोमॅटो मी नंतर कट करून घेणार आहे. टोमॅटो मी 2 घेतलेले आहे. इकडे छान असे बटाट्यांचे छान छोटे काप केलेले आहे. आणि त्याच्यानंतर आता मी पातेलं घेऊन त्याच्यामध्ये आता तेल घालून घेते. तेल छान प्रकारे कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. गरम झाल्यानंतर मी थोडीशी त्याच्यामध्ये टाकलेली आहे 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, कढीपत्ता आणि मग आता कांदा आणि मिरची मी एकत्र घालून घेणार आहे. तर तुम्हाला जशी सवय असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. कधी कधी काय होतं, सगळ्यांना सवय नसते. कधी मिरची कधी सगळ्या स्त्रियांचं वेगवेगळं असतं. कधी मिरची पहिले टाकतात तडक्यामध्ये, तर कधी कांदा. तर त्यानुसार तुम्ही जे तुम्हाला कम्फर्टेबल असेल त्या गोष्टी करू शकता. इथे कांदा सगळा छान लालसर झालेला आहे. त्याच्यामुळे मी थोडासा मसाला घातलेला आहे. मसाल्याची रेसिपी मी ऑलरेडी पाटवडीचा रस्सा वगैरे आणि मासवडी वगैरे टाकली आहे. त्याच्यामध्ये मसाला कसा बनवायचा, कसा घ्यायचा, ती सगळं सविस्तर माहिती आहे. तर मागच्या व्हिडिओ तुम्ही बघू शकता. मग इथे टोमॅटो घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये तिखट, मीठ, हळद सगळं चवीनुसार घालून घ्यायचं आहे. जसं तुम्हाला तिखट कमी जास्त पाहिजे त्यानुसार तुम्ही करू शकता, कारण की ऑलरेडी तिथे मी मिरची घातलेली आहे. थोडंसं आपण झाकण ठेवून टोमॅटो एकदम थोडेसे स्मॅश होईपर्यंत करून घेऊ आणि नंतर थोडासा मी 1 चमचा एवढा गोडा मसाला घातलेला आहे. आलं लसूण पेस्ट वगैरे मी काहीही घातलेलं आहे. थोडं मसाल्यामध्येच थोडेसे आलं वगैरे होतं, लसूण वगैरे होता. तर त्याच्यामुळेच मी चमचाभर मसाला घातलेला आहे. तर इथे छान मिक्स करून घेऊया. आणि बघू शकता तुम्ही फोडी वगैरे घातलेल्या आहे मी आलूच्या. बटाट्याचे जे काप केले होते ते सगळे टाकलेले आहे. सुकी पाहिजे नसेल पुरीसोबत तर तुम्ही सुकी पण करू शकता. मी थोडीशी पाणी टाकून गिल्लसर केली होती, कारण की ऑलरेडी त्याच्यामध्ये मॉइश्चर असतं. तर पाणी टाकायची काही गरज नसते. पण तुम्हाला जर पाणी टाकायची असेल तर तुम्ही पाणी पण टाकून तिला रस्सीवाली पण भाजी करू शकता. तर इथे बघू शकता टेक्स्चर पण छान आलेलं आहे. पुरीसोबत, पोळीसोबत, पराठ्यांसोबत मी ही सर्व करणार आहे. पुरीसोबत तर मी केली नाही आहे, कारण की ऑइली खूप होतं. त्याच्यामुळे मी फक्त आता पापड वगैरे घेतलेला आहे, तडकेवाली डाळ आणि पोळी. पराठा